वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 337 कॉलेजेस आहेत. 337 कॉलेजेस आर देअर आणि त्यामध्ये 1,39,733 म्हणजे जवळपास 1,40,000 ह्या सीट्स आहेत. 337 कॉलेजेस आहेत आणि 1,40,000 सीट्स आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये CET थ्रू किती ॲडमिशन होतात आणि JEE थ्रू किती ॲडमिशन होतात आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू किती ॲडमिशन होतात. आता आपण बघणार आहोत होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि तिसरी जी आहे ते स्टेट लेवल सीट्स. जे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत त्यामध्ये 3 टाईपच्या सीट्स आहेत. काही सीट्स जे आहेत ते होम युनिव्हर्सिटी सीट्स आहेत, काही सीट्स अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहेत आणि काही स्टेट लेवल सीट्स आहेत. ह्या सीट्सबद्दल आपल्याला माहिती असेल तरच आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये ह्याचा उपयोग होईल. जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्याला आपण 7 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिलं जे आहे ते COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे. तर ह्यामध्ये असा काहीच भेदभाव नाही आहे. होम युनिव्हर्सिटी किंवा आपण पुढच्या स्लाईडमध्ये होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आता फक्त आपल्याला इथं असं बघायचं आहे की कुठल्या कॉलेजमध्ये हे असे डिफरन्शिएशन आहे की होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, हे आपल्याला फक्त ह्या ठिकाणी बघायचं आहे. जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत तिथं असं काही डिफरन्शिएशन नाही होम युनिव्हर्सिटी किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच ठिकाणी आपल्याला हे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा प्रकार बघायला मिळेल. तर COEP जे आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी 80% सीट्स ह्या स्टेट लेवलला आहेत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या 80% सीट्स आहेत. उरलेल्या 20% सीट्स हे JEEच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. दुसरं जे आहे ते ICT मुंबई आहे. ह्याच्यामध्ये पण 70% सीट्स ह्या स्टेट लेवलला आहेत आणि उरलेल्या 30% सीट्स ह्या JEEच्या कोट्यासाठी आहेत. थर्ड जे आहे ते गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. जे काही महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 100% सीट्स हे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी. मग तो विद्यार्थी अमरावतीचा असेल, नाशिकचा असेल, पुण्याचा असेल, औरंगाबादचा असेल, मुंबईचा असेल, सर्वांसाठी ह्या सीट्स जे आहेत ते उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये कसाच भेदभाव नाही किंवा ते गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबादला आहे म्हणून औरंगाबादच्या विद्यार्थ्यांसाठी जास्ती सीट आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमी सीट असं काहीही नाही आहे. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील महाराष्ट्रामधले तर तिथल्या सर्व सीट्स ह्या महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्याला अवेलेबल आहेत. तिसरं जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे. इथं ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जे काही कॉलेज आहे लोणेरेला तर त्या कॉलेजमध्ये 85% सीट्स हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि 15% सीट्स हे कोकण रिजन म्हणजे ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातून, पालघर ह्या जिल्ह्यातून ज्यांची 12वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 15% सीट्स आहेत आणि बाकी 85% सीट्स हे महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांसाठी आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत मग प्रायव्हेटमध्ये ॲटोनॉमस कॉलेज असतील. प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज आहे तर 65% सीट्स ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि उरलेल्या 20% मॅनेजमेंट कोटा आहे आणि 15% JEEचा कोटा आहे. मायनॉरिटी कॉलेज आहे परंतु ॲटोनॉमस आहे तर तिथे 50% सीट्स हे मायनॉरिटीचे असतात आणि 50% सीट्स हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. दुसरं आहे प्रायव्हेट कॉलेजेस. म्हणजे ही प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. वरती जे आपण बघितले प्रायव्हेट कॉलेज आहे परंतु ॲटोनॉमस आहे. आता हे जे प्रायव्हेट कॉलेज आहे नॉन ॲटोनॉमस आहे. ओके.
तर हे अनएडेड कॉलेज आहे किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे, तर हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला हे होम युनिव्हर्सिटीसाठी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी वेगवेगळ्या सीट्स आहेत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये 20% सीट्स ह्या इन्स्टिट्यूट लेवलला आहेत, 15% सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आहेत, म्हणजे 20 आणि 15 35% सीट झाल्या. आणि उरलेल्या 65% जे काही 65% सीट्स आहेत त्यातल्या 70% सीट्स होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत आणि 30% सीट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत. स्टेट लेवलला सीट्स नाही आहेत इथं, तर इथे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा हा प्रकार प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहे. मग जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, मायनॉरिटी कॉलेजमध्ये आता आपण बघितलं 50% सीट्स ह्या मायनॉरिटी कोटासाठी आहे आणि 50% सीट्स ह्या इतरांसाठी आहेत. मग ह्या 50% सीट्समध्ये होम युनिव्हर्सिटीसाठी 70% आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 15% सीट्स हे अवेलेबल आहेत. बाकीच्या 50% सीट्स मायनॉरिटी कोटासाठी आहेत. आणि जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी, तर ह्याच्यासाठी सेपरेट ॲडमिशन प्रोसेस आहे. मागच्या आपण त्यासाठी सेपरेट ॲडमिशन प्रोसेस आहे आणि तुम्हाला त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे किंवा त्या युनिव्हर्सिटीला ॲक्च्युली व्हिजिट करा आणि त्याची माहिती जी आहे ते तुम्हाला घ्यायची आहे. आपल्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये आपण ह्या डीम्ड किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यांची ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आता आपण बघूया की जे काही प्रायव्हेट अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कारण मॅक्झिमम कॉलेजेस जे आहेत हे जवळपास 227 कॉलेजेस हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्यामुळं आपण ह्या प्रायव्हेट कॉलेजबद्दल बघणार आहोत. ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 70% सीट्स ह्या होम युनिव्हर्सिटीजसाठी आहेत आणि 30% सीट्स ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत. तर आता आपल्याला अगोदर लक्षात घ्यायचं आहे की होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, हे कशावरून ठरतं आहे. तर तुमची जे काही 12वी आहे, 12th स्टँडर्ड आहे किंवा HSC आहे, तर ही 12वी किंवा HSC कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं आपण पास केलेली आहे, तर हे डिस्ट्रिक्ट कुठलं आहे. तुमची जे काही 12वी आहे किंवा HSC बोर्ड एक्झामिनेशन आहे, ह्यासाठी जे काही कॉलेज आहे ते कॉलेज तुमचं कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे हे आपल्याला अगोदर फिक्स करायचं. तुमचं कॉलेज कुठं आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि ते डिस्ट्रिक्ट मग कुठल्या युनिव्हर्सिटी ज्युरिडिक्शन, कुठल्या युनिव्हर्सिटीच्या एरियाच्या अंडर येतं आहे, ती तुमची होम युनिव्हर्सिटी झाली. म्हणजे तुमची 12वी ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधल्या कॉलेजमधनं झालेली आहे हे तुम्हाला अगोदर बघायचं आहे आणि ते डिस्ट्रिक्ट कुठल्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे, त्या डिस्ट्रिक्टचा एरिया कुठल्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे, ती युनिव्हर्सिटी तुमची होम युनिव्हर्सिटी झाली. आणि दुसऱ्या बाकीच्या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या तुमच्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं कन्सिडर केलं जाईल. तर आता बघूया की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 10 युनिव्हर्सिटीज आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 युनिव्हर्सिटीज आहेत आणि जे काही हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते 227 कॉलेजेस. आत्ता आपण बघितलं की प्रायव्हेट किंवा अनएडेड कॉलेजेस जे आहेत ते 227 आहेत आणि हे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या एरियामध्ये येतात. जर समजा तुमची 12वी, तुमची HSC किंवा 12वी जी आहे ते औरंगाबाद जिल्ह्यामधनं झालेली आहे,
तुमचं 12वीचं जे काही कॉलेज होतं ते औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये जर असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद ही तुमची होम युनिव्हर्सिटी झाली. आणि बाकीच्या जे 9 युनिव्हर्सिटीज आहेत त्या तुमच्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी झाल्या. म्हणजे तुमची 12वी ज्या जिल्ह्यामधनं झाली त्या जिल्ह्यामध्ये जे काही युनिव्हर्सिटी आहे ते तुमची होम युनिव्हर्सिटी झाली. आणि दुसऱ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीज झाल्या. तर आपल्याकडे अशा 10 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत. दुसरी जी आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड आहे. ह्याच्या अंडर जे आहे ते ह्याच्या अंडर जे काही जिल्हे आहेत डिस्ट्रिक्ट्स आहेत ते हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी हे जे आहे ते ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. तिसरे जे आहे ते मुंबई आहे किंवा मुंबई सबअर्बन आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे हे जे आहे ते मुंबई युनिव्हर्सिटी ह्यांची होम युनिव्हर्सिटी आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार यांच्यासाठी जे काही नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे जळगाव येथे ती त्यांची होम युनिव्हर्सिटी झाली. अहमदनगर, नाशिक, पुणे ह्या 3 जिल्ह्यामधनं जर आपली 12वी झालेली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी जी आहे ते पुणे युनिव्हर्सिटी आहे. नंतर कोल्हापूर, सांगली, सातारा इथनं जर तुमची 12वी झाली असेल तर शिवाजी युनिव्हर्सिटी ही तुमची होम युनिव्हर्सिटी आहे. आणि दुसऱ्या बाकीच्या जे आहेत ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. सोलापूरमधनं तुमचं जर 12वी झाली असेल तर सोलापूर युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी आहे आणि बाकीच्या ज्या आहेत ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. नंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ इथनं जर तुमची 12वी झाली असेल तर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी ही तुमची होम युनिव्हर्सिटी आहे. नंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा यांच्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी आहे. नंतर चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांची 12वी ह्या जिल्ह्यामधनं झालेली आहे त्यांच्यासाठी गोंडवाना युनिव्हर्सिटी ही त्यांची होम युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता ह्याच्यावरनं तुमची होम युनिव्हर्सिटी ठरत नाही, तर तुम्ही 12वीला कुठल्या कॉलेजमध्ये होतात आणि ते कॉलेज कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यावरनं तुमची होम युनिव्हर्सिटी जी आहे ते ठरली जाते. मग प्रत्येक होम युनिव्हर्सिटीमध्ये किती कॉलेजेस आहेत हे ह्या ठिकाणी लास्ट कॉलममध्ये दिलेलं आहे. म्हणजे औरंगाबाद मराठवाडा औरंगाबाद युनिव्हर्सिटी जे आहे त्याच्या अंडर 14 कॉलेजेस आहेत. नंतर नांदेड याच्यामध्ये 8 कॉलेजेस आहेत. तर असे हे नंबर ऑफ कॉलेजेस दिलेले आहेत.